साहेब आपल्या माध्यमातून सावडा येथे घटना घडल्याची जो आपण पोस्टर्स काही फेसबुकला पोस्ट केलेले आहेत, काय नेमकी अ, सावडाव येथील वैभव सावंत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि ते तिथल्या ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध गेले 3-4 वर्ष लढत आहेत. त्या ग्रामपंचायतीमध्ये MSCBच्या कामामध्ये पुन्हा पैसे घेतले आणि जो 3 ते 4 लाखाचा भ्रष्टाचार झाला म्हणून ते तिथल्या सरपंच आणि सध्याचे उपसरपंच काटे म्हणून आहेत त्यांच्या विरुद्ध त्यांनी अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या तथ्य आधारावर म्हणून त्या तक्रारीवर कारवाई सुरू आहे. याचा राग मनात घेऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला 5 दिवसापूर्वी काटे व त्याच्या सर्व सहकार्यांनी बेदम मारहाण केली. अजूनही ते दाम्पत्य पहिल्यांदा कणकोलीमध्ये ॲडमिट होतं, नंतर कुडाळमध्ये ओरसला जिल्हा रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि त्यांना अत्यंत अमानुष मारहाण झालेली आहे. तिचे फोटो त्या सावंत दाम्पत्यांनीच या ठिकाणी मला पाठवले आहेत आणि त्याच्या आधी 4 दिवसापूर्वी आम्ही स्वतः मी सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक हे सगळे, राजन तेली हे सगळे आम्ही तिथे गेलो होतो. परंतु पोलिसांनी अजूनही त्या गुन्हेगारांना अटक केलेली वस्तुस्थिती आहे आणि या संदर्भात आता आम्ही जे सांगत आहोत की सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल बीडच्या दिशेने होत आहे आणि अशीच वाटचाल जर पोलिसांनी त्या प्रकरणात हस्तक्षेप नाही केला तशीच वाटचाल होण्याची शंका आता आम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या दाम्पत्याला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे.